म्हणाल बाळूमामा नेमके कोण आहेत? बाळूमामाच्या मुखातून बाळूमामाच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो, ऐका. अरे तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग आणि बाळूमामा वेगळा आहे, तसं नव्हं. तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर आणि बाळूमामा वेगळा आहे, तसं नव्हं. अरे तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण आणि बाळूमामा वेगळा आहे, तसं नव्हं. अरे जो पंढरपुरात विटेवर कटेवर हात देऊन उभा आहे तो पण म्याच आहे. जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण म्याच आहे. आणि जो वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण म्याच आहे. फक्त वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही वेगवेगळे जगाचं कल्याण व्हावं या हेतून अवतार घेतले. नाहीतर तुम्ही कुणाचीही भक्ती करा ती या बाळूमामालाच पोच झाल्याशिवाय राहत नाही. आणि बाळूमामा म्हणजे कलियुगातला महादेवाचा शेवटचा अवतार आहे आत्ताच्या काळातला. लोक म्हणले अरे साधा धनगर कुटुंबातला माणूस आहे, खांद्यावर घोंगडी गुलाबी फेटा आहे, हातात काकीन, स्वतःला महादेव समजतो. आणि संतांवर लोकांचा विश्वासच नाही. त्यांना वाटतं संत आपल्यासारखे दिसतात, पण संत नवती जगा मानसा सारखी. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून आहे लिंगा, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. बाळूमामा पुन्हा सांगितलं अरे ऐका, तुमच्या मानण्यानं देव हाय असं होत नाही, तुमच्या न मानण्यानं देव नाही असं सुद्धा होत नाही. तुम्ही देव मानला तरी देव हायच आणि तुम्ही नाही मानला तरी बी देव हायच. पण ज्या दिवशी हा बाळूमामा तुम्हाला मानायचं सोडून देईल का त्या दिवशी मात्र तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचं नाही. हा बी सबूत या बाळूमामाचा. कारण अवतार कोणाचा आहे? महादेवाचा. आणि महादेवाकडे खातं कोणतं आहे? विकास महाराज देवडे. कधी उचलायचा? कीर्तनात उचलायचा का गाडीत उचलायचा का घरी पलंगावर झोपल्या उचलायचा? कुणाच्या हातात आहे? महादेव. म्हणजे मला उचलून तो फक्त तुम्हाला सगळ्याला ठेवणार आहे असं आहे का? या जगातल्या प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा? कुणाच्या हातात आहे? महादेवाचा. ना अवतार बाळूमामा कुणाच्या दाताचा? पर्याय. आता खातं कुणाकडे? बाळूमामाचं एक परत फेमस वाक्य सांगतो. अरे जो मला हाय म्हणल, अरे जो मला हाय म्हणल त्याला म्या कायमचा हायसा, आणि जो मला नाही म्हणल त्याला म्या कायमचा नाहीसा. बघा, कायमचा नाही.